नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी राजेंद्र पंडित. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. उष्माघातामुळे 645 हज यात्रेकरूंचा मृत्यू, यामध्ये 68 भारतीय यात्रेकरूंचा समावेश. कार्यकर्त्यांना दिली अपमानास्पद वागणूक, नाना पटोले यांचा व्यक्त करण्यात आला निषेध. आणि सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले धन्यवाद. वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी केलाय मंजूर. उष्णतेच्या लाटेमुळे 645 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून यामध्ये 68 भारतीयांचा समावेश आहे. सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जगभरातून दाखल झालेल्या लाखो यात्रेकरूंना यंदा उष्णतेच्या महालाटेचा सामना करावा लागत आहे. पवित्र शहर असलेल्या मक्का आणि शहराच्या परिसरामध्ये सध्या तापमान 52 अंशांवर गेलं आहे. या प्रचंड उष्णतेच्या झळांमुळे गेल्या काही दिवसांमध्येच 645 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 68 भारतीय यात्रेकरूंचा समावेश आहे. तसंच या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होणाऱ्या हजारो यात्रेकरूंना शहराच्या आसपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अशातच काही हज यात्रेकरूंनी तिसऱ्या दिवशीही तीव्र उष्णतेदरम्यान त्यांची यात्रा सुरूच ठेवली. सैतानाला प्रतिकात्मक दगड मारण्याची प्रथा आणि इस्लामचं पवित्र स्थान असलेल्या काबाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून आपली यात्रा त्यांनी पूर्ण केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील यात्रेकरू सुरक्षित आहेत, त्यांना कोणताही त्रास झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र राज्य हज समितीनं दिली आहे. कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले यांच्या फोटोवर चिखलफेक करत निषेध व्यक्त करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलानं पाय माखल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून त्याच्या हातानं आपले पाय धुवून घेऊन तमाम सामाजिक आणि पक्षीय कार्यकर्त्यांचा एक प्रकारे अपमानच केला आहे. काँग्रेस पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा आता कायम ठेवल्याचं दिसत आहे, असा आरोप करत भारतीय जनता पार्टीकडून सोलापुरातील कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन करण्यात आलं. भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वडेपल्ली यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या पोस्टरला चिखल मारत "बघतोस काय रागानं चिखल खाल्लाय नानानं, मुर्दाबाद मुर्दाबाद, नाना पटोले मुर्दाबाद, नाना पटोलेंचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, धिक्कार असो, नाना पटोलेचा धिक्कार असो", अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्ना चौक परिसर दणाणून सोडला. या निषेध आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, महिला मोर्चा अध्यक्षा विजया वडेपल्ली, माजी सभागृह नेते संजय कोळी, युवा मोर्चाचे सरचिटणीस रवी कोटमाळे, सिद्धार्थ मंजेली, श्रीनिवास कर्ली, वैभव हत्तुरे, राजू पाटील, दत्तू पोसा, अजित गायकवाड, गौतम कसबे, देवीदास बनसोडे, शेखर फंड, रमेश होटकर, श्रीपाद घोडके, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, वंदना गायकवाड, स्वाती आवळे, विजयालक्ष्मी गड्डम, राधिका पोसा, विमल पुट्टा, राहुल शाबादे, नागेश येळमेळी, नरेंद्र पिसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे सोलापुरातील मुस्लिम समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारकडून वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूर येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले. तसंच वक्फ मंडळाला वाढीव 100 कोटी रुपयाची मागणी देखील लवकरच आपलं शिष्टमंडळ भेटून करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून जल्लोषास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, इरफान शेख, रियाज शेख, बब्बू पैलवान, अड्डेवाले, शाहबाज किंग, आयाज नदाफ, जुने दर्जी, रौफ शेख, गौश शेख, दौला मिस्त्री, इरशाद कुरेशी, गुज्जर शेख यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. तसंच अजित पवार यांनी हा निधी मंजूर केल्याबद्दल एकमेकांना पेढे भरवून त्या पेढ्यांचं वाटप करून आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचं आयोजन इरफान शेख आणि अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष रियाज शेख मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं. सोलापूर पुणे हायवेवर एका आयशर वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये बिघाड होऊन मोठा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक माल वाहतूक आयशर वाहन क्रमांक KA 14C2628 हा पुण्याकडे मार्गस्थ होत असताना या वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये बिघाड होऊन बुधवारी रात्री 10च्या सुमारास मोठा अपघात झालाय. या अपघातातील हे वाहन सोलापुरातील पुणे नाका ब्रिज ओलांडून डावीकडून उजवीकडे जात असताना डिवायडरवरून उडून पडल्यामुळं हा भीषण अपघात घडलाय. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील वाहन चालक सुखरूप असल्याचं खात्रीशीर वृत्त सांगण्यात आलं आहे. ही घटना घडताच अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाल्याचं दृश्य प्रथमदर्शनी निदर्शनास पडलं. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे याच्या सोबत पाहुयात विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. आपल्या सोलापूरपेक्षाही लहान देश अस्तित्वात असू शकतो काय? सोलापूरपेक्षाही छोटा आणि तोही स्वतंत्र देश असं ऐकल्यावर आपल्या सर्वांना नक्कीच आश्चर्य वाटेल. पण होय, जगातील सर्वात छोटा देश म्हणून जगप्रसिद्ध आहे तो म्हणजे व्हॅटिकन. इटलीची राजधानी असलेल्या रोममध्ये हा स्वतंत्र देश आहे. याच्या विशेष बाबींमुळं आणि ऐतिहासिक महत्त्वामुळं याचं अस्तित्व संपूर्ण जगानं मान्य केलं आहे. याच व्हॅटिकनमध्ये असलेला चर्च, तिथले पोप आणि जागतिक स्तरावर या सर्वांचं असलेलं महत्त्व जाणून घेऊया थेट व्हॅटिकनमधून. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत. नमस्कार. द न्यूज प्लसच्या विदेशवारी सोलापूर या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आहे अशा एका देशात ज्याचं नाव आहे, होय, व्हॅटिकन हा एक मोठा देश आहे. व्हॅटिकन हा जगातील सगळ्यात छोटा देश आहे आणि विशेष म्हणजे तो इटली देशातील रोम शहरात आहे. होय, मी बरोबर बोलतोय. व्हॅटिकन हा देश इटली देशात रोम शहरात आहे. अर्थात त्याचे किस्से खूप रंजकदार आहेत, मनोरंजक आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी या व्हॅटिकनमध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागं हे व्हॅटिकन देश आणि त्या देशातील हे पोपचं देश आहे, त्यामुळे याला खूप महत्व आहे. ख्रिश्चन धर्मियांचं जगातील प्रबळ असं हे केंद्रस्थान आहे. त्याचे सर्वोच्च धर्मगुरू पोप इथंच वास्तव्य करतात. व्हॅटिकन सिटीला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली त्याला 2019 मध्ये तब्बल 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. या स्वतंत्र पण लहानग्या देशाचं क्षेत्रफळ अवघं 44 हेक्टर म्हणजेच 109 एकर आहे आणि याची लोकसंख्या फक्त 1000 इतकीच आहे. याची अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. ख्रिस्ती धर्मियांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू या ठिकाणी बांधण्यात आली आहे. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी,
व स्नॅक्स सेंटर ITI जवळ विजापूर रोड सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, सोलापुर. A1 फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओच्या वतीनं 20 करोके गायकांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. बुधवारी अर्थातच 19 जून रोजी A1 फिल्म टेलिव्हिजन अँड सोशल मीडिया स्टुडिओच्या वतीनं गायिका शिवन्या पवार आणि गायक सुधाकर मिरजकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 20 करोके गायकांच्या गीतांचं रेकॉर्डिंग केलं गेलं. यावेळी सर्व गायक गायिका उपस्थित सहकाऱ्यांनी आपल्या सुमधुर गायकीनं वातावरण आल्हाददायक बनवलं. अनेक दुर्मिळ गाण्यांची मैफिल यावेळी सजवण्यात आली. या प्रसंगी चॅनलचे संचालक राजेंद्र पंडित, सतीश आयगोळे, कोमल डोलाई, फारुख शेख, कवी सागर, हिबारे, वसीम शेख यांच्यासह सहकारी गायक गायिका उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये गाण्याच्या मैफिलीचा आनंद घेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पंडित यांनी केलं तर आभार राजेश कानडे यांनी मानले. हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीचं प्रतिबिंब म्हणजेच सह्याद्री ॲग्रो असे गौरवोद्गार कविता घोडके पाटील यांनी व्यक्त केले. 19,000 शेतकऱ्यांची संघटित शक्ती, दर्जेदार व्यवस्थापन आणि चोख यंत्रणा तर 1,007 कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या कृषी क्षेत्रातील सह्याद्री उभा करून त्याची जगामध्ये ओळख निर्माण केली आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं शेती व्यवसाय करणं ही आज काळाची गरज असून जमिनीची प्रत, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ या महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवून शेती करणं गरजेचं असल्याचं सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा तसंच भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी सांगितलं. पाणी फाउंडेशन फार्मर कपमध्ये सहभाग घेतलेल्या भागाईवाडी गावच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटातील शेतकरी, महिला आणि युवकांचा नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे सह्याद्री ॲग्रो कंपनीला अभ्यास दौरा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये पाणी फाउंडेशनचे उत्तर सोलापूर तालुका प्रशिक्षक वैभव सुरवसे, विजय घोडके, वैजीनाथ हावळे, मारुती घोडके, अभय घोडके, प्रताप पाटील, वैभव घोडके, अमोल घोडके, बाळासाहेब घोडके, सुजित पाटील, विनोद हावळे, बलभीम घोडके, प्रमोद घोडके, रामचंद्र घोडके, रुक्मिणी पाटील, चित्रा जाधव, प्रतिभा चौधरी, गौरी घोडके, काकासाहेब हावळे, उर्मिला पाटील, विजया घोडके, शरद घोडके, समाधान घोडके, संगीता घोडके, छाया घोडके, केशव मोरे, पियुष मोरे, ऋग्वेद मोरे, जयश्री मोरे, किशोर मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. सह्याद्री ॲग्रो हा बळीराजाच्या कष्टाला न्याय देणारा प्रकल्प असून विलास शिंदे आणि त्यांच्या संकल्पनेतून देशाला कृषी क्षेत्रात मार्गदर्शक आणि भूषणावह असल्याचं कविता घोडके पाटील यावेळी म्हणाल्या. आज हा वैभवशाली प्रकल्प पाहण्याचा क्षण सुखद आणि आत्मविश्वास वाढवणारा असल्याचं त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितलं. 1500 कोटीची उलाढाल असलेले सह्याद्री ॲग्रो पाहण्यासाठी आम्ही भागाईवाडीतील ब्रह्मनाथ महिला ही ब्रह्मनाथ गट पाणी फाउंडेशनमध्ये 2017 साली आमच्या पाणी फाउंडेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असल्यामुळे त्याची वाटचाल आमच्या ब्रह्मनाथ गटाने सुरू केलेली आहे. सर्व शेतकरी एकत्र येऊन ब्रह्मनाथ गट तयार करून ते सह्याद्री ॲग्रो पाहण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उष्माघातामुळे 645 हज यात्रेकरूंचा मृत्यू, यामध्ये 68 भारतीय यात्रेकरूंचा समावेश.
कार्यकर्त्यांना दिली अपमानास्पद वागणूक, नाना पटोले यांचा व्यक्त करण्यात आला निषेध. आणि सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले धन्यवाद. वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी केलाय मंजूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.